आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाह, सिद्धिराज गाडे पाटील। सिद्धू, माझ्या मते ना तू जगातला एकमेव नवरा असशील जो स्वतःच्या बायकोच्या आवडत्या व्यक्तीसाठी शॉपिंग करतोयस। हे मिस्टर गाडे पाटलांचं नाटक इतकं महागात पडेल ना मला वाटलंच नव्हतं यार। आता काय करा, शॉपिंग करा अजून करा, आता काय दुसरं। अरे नाही यार, असं झालं ना तर खरंच वाट लागे यार माझी। नाही देवा, असा काहीतरी चमत्कार तू घडव जेणेकरून भावना मॅडमना मिस्टर गाडे पाटील पेक्षा सिद्धू आवडेल। हा काय ते मलाही माहित नाही, पण घडव आता काहीतरी। अरे यार, स्टार्ट। एक मिनिट, खुद्द मिस्टर गाडे पाटलांनी जर मनावर घेतलं तर परिस्थिती बदलू शकते। हा? अरे भाई साहब, सिद्धू काय कमाल आयडिया सुचली यार, कडाक। भावना मॅडम, आता तुम्ही बघाच मिस्टर गाडे पाटलांचा वापर करून मी कसं तुम्हाला आणि मला जवळ आणतो ते। सत्य लक्ष्मी, हे आहे सरप्राईज। काय यार? फक्त उघडून उघडू? अय्या, आपल्या सगळ्यांचा फोटो। अहो, छान आहे फोटो। हा फोटो आहे ना आपल्याकडे, उलट मोठा आहे। लक्ष्मी, जरा नीट बघ। अगं, यात आपले जावई आहेत, आरती आहे आपली नवीन सून। असं काय करतेस? हो ना, माझ्या लक्षातच नाही आलो। आरती, जयंतराव, सिद्धू सगळे सगळे आहेत आता यात। कसा आहे फोटो? आवडला? हो, हेच तर आहे ना आपलं स्वप्न, आपलं पूर्ण कुटुंब। अहो, पण हा कुठे लावायचा फोटो? अगं, या फोटोच्या जागी लावूया ना, हा काढून हा लावूया। फोटो सांभाळून काढा। हो अगं, आतमध्ये बाबा काय करताय? फोटो का काढताय? अरे संतोष, हा फोटो जुना झालाय ना, आणि मी नवीन फोटो आणलाय, तो फोटो लावायचा आहे। नवीन फोटो दाखव। हा, फॅमिली आता सगळेच आहेत। हा फोटो इथे का लावताय? अरे, असं काय करतोय? म्हटलं ना, हा फोटो जुना झालाय। आणि फोटो नीट बघ, त्यात जयंत, सिद्धू, आरती, अरे आपलं संपूर्ण कुटुंब आहे। कुटुंब? हो, हे कुटुंब आधीच 2 भागात विभागलं गेलंय आणि हा भाग माझ्या फॅमिलीचा आहे, त्यामुळे इथे माझ्या फॅमिलीच्या वस्तू आणि फोटो असतील। हा कशाला काढायचा? हा लावायचाच आहे तर यांच्या बाजूला लावूया ना कुठेतरी। ही जागा रिकामी आहे। ओ हॅलो हॅलो हॅलो, काय कुठे? काय? आमच्या भागात काय आलंय? जा ना तुमच्या भागात। काय नाही, बाबांनी हा नवीन फोटो आणलाय, फॅमिली फोटो, ज्यात तुमचा पण फोटो आहे, तो लावतोय। एक मिनिट, बघू दे बघू दे, जा इकडे। संतोष दादा, नुसतं बोलायलाच येतं का नीट बघायला पण येतं? बघा काय दिसतंय यात? हे कोण आहे? तुम्ही तिघं आहात ना? मग हा फोटो तुमच्या बाजूला लागणार, कळलं? एक मिनिट, इकडे यायची काही गरज नाही, कळलं ना? हा फोटो त्या भागातच लावायचा। का? तुम्ही माझ्या भागात आलात की नाही? मग मी का नाही तुमच्या भागात यायचं? ते काही नाही, ह्या फ्रेम मध्ये तुम्ही तिघं आहात, त्यामुळे तिकडे येऊन मी ही फ्रेम लावणार। तुमच्या भागात काय आहे? या फोटो मध्ये तुमची फॅमिली आहे म्हणून तिथे लावला, इथे आहे ना ऑलरेडी एक मिनिट, तुमची फॅमिली आहे की नाही इथे? मग तो फोटो तिथे लागणार। आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आलात की नाही इथे? मग मी तिकडे येणार। ते जाऊ दे, मला ना तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये।
तुला कळतंय का तिकडे जागा रिकामी आहे, इथे ऑलरेडी एक फोटो आहे म्हणून तिथे लावतोय. काय शांत राहा, तुला कळत नाहीये? हे बघ याच्यात तुझा भाऊ पण आहे आणि मुळात आहे ना हे तू माझ्याशी बोलूच नकोस, कळलं ना? असेल माझा भाऊ या फ्रेम मध्ये आणि मला काही तुमच्याशी बोलायची हौस नाहीये. हं? जाऊ दे बाबा, मुळात ना तुमचंच चुकलंय. तुम्हाला माहितीये ना आपल्या घराचे 2 भाग झालेत म्हणून, मग कशाला आणायची ही फ्रेम? आणायच्या ना 2. जाऊ दे बाबा, मी तर म्हणते आपण ही फ्रेम तोडूया. आमचे चेहरे आमच्या भागात, तुमचे चेहरे तुमच्या भागात. अगं फोटो तोडायचा कशाला? चांगली फ्रेम आहे, इकडे एक आहे ऑलरेडी फोटो, तिकडे जागा रिकामी आहे, तिकडे लाव ना. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? ही फ्रेम आमच्या बाजूला लागणार नाही, तुमच्याच बाजूला लागणार. आमच्या बाजूला पण लागणार. फेकून देतो फोटो. अरे त्यातलं कुटुंबच आता उरलं नाही तर पुजायचा का तो फोटो? श्रीनिवास, अरे तुला किती वेळा सांगितलंय, आता आपल्या घरात अशा गोष्टींचा काही उपयोग नाहीये. एक मिनिट माझ्याकडे याचं एक सोल्युशन आहे. फोटो दे. ठीक आहे, आता आमच्या भागात आम्ही दोघे आहोत आणि तुमच्या भागात तुम्ही ती. झालं झालं सगळ्यांच्या मनासारखं. खरंच हेच होतं का यांच्या मनात? कनेक्ट कर. येस, बोला. डॉक्टर, ऍक्च्युली एक विचारायचं होतं तुम्हाला. मला सांगा, तुम्हाला स्वयंपाक बनवता येतो का? आय एम सॉरी, व्हॉट? नाही, त्याचं काय आहे ना, आमच्या घरी एका शेफची गरज आहे. ओ, आय अंडरस्टँड. आयडिया तर इंटरेस्टिंग आहे आणि डोंट वरी, मला उत्तम स्वयंपाक करता येतो. फक्त याचा उपयोग असा कधीतरी होईल याची कल्पना नव्हती मला. आवडलाय प्लॅन, खरंच खूप छान आहे. आपण ऑन करूयात. डन. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. जयंत, कोणाशी बोलत होतीस जान्हवी? लक्ष्मी निवास